नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. पुणे खडकवासला कालव्यातील पाणी मिळवण्यासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सिंचन भवन येथे आंदोलन. दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समिती यांच्या वतीने पुणे शहरातील सिंचन भवन या ठिकाणी आज एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे. मागणी आमची अशी शेतकऱ्यांची ही आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये खडकवासला कॅनल जो आलेला आहे आणि त्या खडकवासल्या कॅनलची निर्मिती आणि त्या खडकवासल्या धरणाची निर्मिती केवळ आणि केवळ शेतीच्या सिंचनासाठी झालेली आहे. पण हे राजकारणी लोकांनी केवळ मतदानाच्या मतापोटी, मोहापोटी मताच्या हे आमचं खडकवासल्याचं कॅनलचं इंदापूरचं पाणी गायब केलं आणि गायब करून आमच्या इंदापूरला शेतकरी पूर्ण उपाशी मारायला लागलेला आहे. आता या शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे आणि म्हणून आम्ही आज इथे एक दिवसाचं या पुणे येथे सिंचन भवनासमोर एक लाक्षणिक उपोषण एक दिवसाचं करतोय आणि याच्यानंतर पुढील दिशा आंदोलनाची आम्ही सगळे 60 गावची माणसं म्हणजे 60 गावची शेतकरी एकत्र येऊन काय करल ते या प्रशासनाला सुद्धा जागा आल्याशिवाय यांना अनेक वेळा आमच्या कृती समितीला हे बघा निवेदन द्यायला स्वतः मी त्याच्यात नव्हतो, पण आमची कृती समिती जाऊन अजितदादाला, मला वाटतं सुप्रियाताईंना दिलेलं आहे, भरणे मामाला दिलेलं आहे, अजून हर्षवर्धन पाटील साहेबांना दिलेलं आहे, सगळ्या मंत्र्यांना ईमेल वगैरे केलेला आहे. सगळ्यांना पत्राद्वारे त्यांनी निवेदनं दिलेली आहेत, पण अजून कुठल्याच स्तरावर त्यांची काही कार्यवाही झालेली नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून आमची एक सरकारला विनंती राहील की सरकार हे जनतेचं मायबाप असतं. आम्ही शेतकरी आहे, आमचं शेतकऱ्याचं मायबापाचं हे मायबाप आहात, शेतकऱ्यांचं जनतेचे मायबाप आहात. या सरकारनं तरी आता किमान गेल्या सरकारनं आमची योजना नामंजूर केली, रद्द केली त्या जयंत पाटलानं. पण आता आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे जलसंपदा मंत्री आहेत. तुमच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि पुणे जिल्ह्याचे आणि आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे जे पालकमंत्री आहेत ते पुणे जिल्ह्याचे दादांना सुद्धा नम्र विनंती करतो या आंदोलनाच्या माध्यमातून. दादा, आपण हा इंदापूर तालुक्यातला जो खडकवासला कॅनलचा जो मधला टप्पा आहे या टप्प्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा एवढी विनंती करतो. आणि जर आपण कुणीच मनाव नाही घेतलं तर पुढील मग शेतकरी हा शेतकरी असतो हे पण मला या आंदोलनाच्या माध्यमातून सांगायचं. पुढील दिशा म्हणजे हा एक इशारा आहे. पुढील दिशा आमची अशी असणार आहे. आज जर आमचा कोणीच विचार नाही केला आणि जर आम्हाला कुठली योजना मंजूर नाही केली आणि त्याला निधी उपलब्ध नाही करून दिला तर भविष्यात पुढं अल्पावधीतच आम्ही इंदापूर पुणे हायवेवरती दाळण नंबर 2ला आम्ही आमच्या घरची जनावरं, आमच्या घरची बायका पोरं घेऊन त्या हायवेवर बसणार आहोत. तिथं आम्ही ना प्रशासनाला भेटणार आहोत ना कुणाला भेटणार आहोत. कारण एखाद्या वस्तूची चोरी झाली तर पोलीस कंप्लेंट होती. आमचं पाणी चोरीला गेलंय, आम्ही कुणाकडे कंप्लेंट करायची हा आमचा तळमळीचा मुद्दा आहे. आणि त्यावेळेस आम्हाला आमच्यावर काही गुन्हा केला दाखल तरी तो आम्हाला मान्य आहे. आम्ही त्या हायवेवरून उठणार नाही. हाच आमचा प्रशासनाला इशारा आहे. पुणे येथे
कुणाच्या बापाचं घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं, घेतल्याशिवाय राहत. शेतकऱ्यांच्या घरादारावरनं बुलडोजर फिरवणाऱ्याचा जी आपली जी 22/4/2021 रोजी त्या तत्कालीन आघाडी सरकारने त्यावेळेचे जलसंपदा शेटफळगडे उजनी उपसा सिंचन योजना मंजूर केली होती. ती योजना पुणे शहराच्या सांडपाण्यावरती प्रक्रिया केलेलं पाणी, भीमा नदीमध्ये आलेलं पाणी 5.5 TMC चे पाणी पंपिंग करून शेटफळगडे येथे खडकवासला कालव्यामध्ये 161 किमी येथे सोडून या इंदापूर तालुक्याचा जो अनुशेष आहे स्थिरीकरणाचा, जलस्थिरीकरणाचा अनुशेष आहे, जे आपल्याला खडकवासल्याचं पाणी मिळत नाही, हा अनुशेष भरून काढण्यासाठी मंजूर केली पाहिजे, ही अशी आमची मागणी आहे. रद्द केली. आम्ही इंदापूर तालुक्यातल्या इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांनाही निवेदन देण्यात आलं होतं. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे सन्मान्य सदस्य प्रवीण भैया माने यांनाही निवेदन दिलेलं आहे. लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे. या सर्वांना त्यांनी आमची समजूत काढलेली आहे, परंतु कोणतंही ठोस पाऊल न उचलल्यामुळे आमचा हा इंदापूर शेतकरी आज आक्रमक आंदोलनाच्या पवित्रामध्ये या ठिकाणी सिंचन भवन या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी जर इथून पुढे जर या सरकारने, महाराष्ट्र सरकारने शेटफळगडे उजनी उपसा सिंचन योजना जर मंजूर केली नाही आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत, तर इथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि याची दखल शासनाला घ्यावीच लागेल. त्यामुळे त्यांनी दक्षता घ्यावी. शेटफळगडे उजनी उपसा सिंचन योजना जर मंजूर केली नाही आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत, तर इथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि याची दखल शासनाला घ्यावीच लागेल. त्यामुळे त्यांनी दक्षता घ्यावी. पाण्यासाठी सोलापूरच्या धरणातून 27 TMC पाणी नदीवाटे सोडून दिलं जातं. त्याचा कोणी विचार करत नाही आणि बरीचशी कागदपत्र रंगवले आहेत, ते आम्हाला माहीत नाही. पण आमच्या मूळ प्रकल्प आराखड्यातील इंदापूरच्या वाट्याचं पाणी आम्हाला इथून देणं शक्य नसेल तर आम्हाला उजनीतून उचलूनच शेटफळ आम्ही आमच्या जनावरांसह, आमच्या मुलांसह शाळेतील आम्ही हायवेवरती खडकवासल्याचे पाणी पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.